महायुतीमधले दोन घटक पक्ष शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत कलह सुरू आहेत। मात्र या वादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच व्यासपीठावर आले। दोघांमध्ये चांगल्या गप्पाही रंगल्या आणि शिंदे आणि चव्हाण यांच्यामध्ये उदय सामंत आधी बसले होते, मात्र उदय सामंत त्यांच्या जागेवरून उठले। उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण यांना एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसायला जागा दिली। दरम्यान यावेळी निधीवरून शिंदे आणि चव्हाण यांच्यात चढाओढ देखील पाहायला मिळाली। विकास खात्याकडून जेवढा निधी लागेल तेवढा विकास निधी दिल्याशिवाय शांत राहणार नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे निधी मिळू लागलाय असं विधान रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केलं। त्यामुळे आपण पाहतोय की एका व्यासपीठावर आले, त्याच्यामुळे त्यांच्यातला वाद शमलाय का, तर त्यांची ही विधानं पाहून तसं काही वाटत नाहीये। कारण एकनाथ शिंदे यांनी आता भाजपमधल्या पक्षांतर्गत जे काही पक्षप्रवेश सुरू होते त्याचीच तक्रार ते थेट दिल्लीत घेऊन गेले होते आणि यावेळी त्यांनी रवींद्र चव्हाण यांचीच तक्रार केली होती। मी उदय सामंत यांना सांगितलंय, तुम्ही आता इकडे दिलेत ना, आमच्या विकासाला पण पाहिजे। आणि आपल्या भागामध्ये जे काही विकास प्रकल्प राबवायचे आहे ते राबवण्यासाठी तुम्ही प्रस्ताव तयार करा। तुम्ही या ठिकाणी ज्या माध्यमातून आपल्याला या विकासासाठी पैसे देता येतील ते देण्याचं काम मी स्वतः करेन। हा शब्द पुन्हा एकदा मी आपल्याला देतो, कारण मी एकदा शब्द दिला की शब्द पाळतो, आपल्याला माहित आहे। आम्हाला आठवत होतं की MMRDचा निधी हा आम्हाला मिळतच नाही, मग कदाचित आम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी त्यावेळेच्या काळामध्ये कोर्टात जावं लागेल की काय अशी सगळ्यांची परिस्थिती होती। परंतु हा सगळा बदल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि 2014च्या नंतरचा जो काळ होता, आदरणीय देवेंद्रजी त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून महायुतीचे झाले आणि एक MMR रिजन मध्ये MMRDचा निधी हा पूर्णच्या पूर्ण ठाणे जिल्ह्यामधील असणाऱ्या विविध योजनांसाठी मिळाला पाहिजे याची खऱ्या अर्थाने सुरुवात ही त्यावेळच्या काळामध्ये झाली आणि हे पाऊल त्यावेळच्या काळामध्ये उचललं गेलं। डेव्हलपमेंटच्या नावाने खाली जे आहे काम करत राहिलो, शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे जे आहे मोठा निधी या मतदारसंघामध्ये जे आहे ते घेऊन येऊ शकलो। मी शिंदे साहेबांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपल्यामुळे आज आपल्यामुळे या कल्याण डोंबिवलीमध्ये इतक्या हजारो करोडचा निधी जो आहे तो या ठिकाणी आला।